नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण वराळे ते आंबे या रस्त्यावर असणाऱ्या एका रोडवर उभा आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता संपूर्ण रस्ता जो आहे, संपूर्ण रस्त्याच्या कडेला हा कचऱ्याचा मोठमोठा ढीग दिसत आहे. रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्यामुळे काही दिवसानंतर या ठिकाणी तो जाळला जातो. या ठिकाणी भटके श्वान असो किंवा जे भटके जनावरे गाई वगैरे असेल ते कचरा खाण्यासाठी काहीतरी खायला मिळाले अशाने या ठिकाणी येतात आणि त्या पिशव्या ह्या रस्त्यावर येतात. या ठिकाणी असंख्य कामगार हे दुचाकीवरून एमआयडीसीकडे जाताना दिसतात. एखादी प्लास्टिक पिशवी चाकाखाली आल्यानंतर एक भयानक असा अपघात देखील घडू शकतो. एक छोटीशीच गोष्ट आहे, परंतु जर नागरिकांनी व्यवस्थित कचऱ्याचं संकलन करून तो कचरा घंटागाडीत जर दिला तर अशी घटना किंवा असं काही गैरप्रकार होणार नाही. या ठिकाणी थोडंसं धूळसुद्धा पुढे दिसत आहे. कोणतरी एखाद्या अज्ञात या ठिकाणी जाळलेला आहे आणि तो प्लास्टिक जळजळ अक्षर सगळं आजूबाजूचे जे गवत असेल किंवा जी झाडे असेल त्यांचासुद्धा साहजिकच या ठिकाणी नाश होणार असे जाणवत आहे. तरी वराळे येथील जे काही नागरिक असतील किंवा एमआयडीसी जाणारे जे काही कामगार असतील त्यांना एक विनंती करावीशी वाटते. एक तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत असे आवाहन करावेसे वाटते की या ठिकाणी कृपया आपलेच बांधव या ठिकाणी कामाला जात असतात. या ठिकाणी कचरा टाकून आपणच आपला परिसर या ठिकाणी खऱ्या अर्थाने अस्वच्छ करत आहोत. धन्यवाद. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काही कचरा जळून खाक झालेला आहे आणि धूळसुद्धा आहे. परंतु तो पेटत जाणार आणि आजूबाजूची झाडी आहेत ती सुद्धा वाळलेली आहे, ते सुद्धा पेट घेणार. साहजिकच हा वाहता रस्ता आहे आणि या ठिकाणी बघा पूर्णपणे जळून खाक झालेला असा कचरा आहे परिसर. त्यामुळे दुर्गंधीसुद्धा पसरली जाऊ शकते. आता आपण थोडं पुढे गेल्या वळण रस्त्यावर आहोत. या ठिकाणी सुद्धा असा कचरा आहे आणि या ठिकाणी एक बोर्डसुद्धा लावलेले आहे. या बोर्डचं आपण जरा झूम करू वाचू. येथे कोणी कचरा टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. हुकुमावरून ग्रामपंचायत वराळे यांनी या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे आणि आजूबाजूला जर परिसर पाहिला तर त्या बोर्डच्या खालीच सगळा संपूर्णतः कचरा पडलेला आहे. वळण रस्ता असल्यामुळे वाहन चालकांना याचा अंदाज देखील येत नाही. अचानक प्लास्टिकची पिशवी जर रस्त्यावर आली तर एखादा वाहन चालक दुचाकी घसरून मोठा या ठिकाणी संभाव्य अपघात घडू शकतो.